एकादशीसाठी आज आपण साबुदाणा खिचडी बनवतो। त्यासाठी मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता। बघा किती छान आपला हा साबुदाणा भिजलाय। त्यानंतर मी इथे काही बटाटे पण उकडत घातलेले होते। त्याचसोबत आपल्याला काही हिरव्या मिरच्या लागणार आहेत, त्या पण आपण बारीक दळून घेतल्या आहे। त्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यावरती आपण जो शेंगदाण्याचा कूट केला आहे तो पण घालून घ्यायचा आणि साबुदाणा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यावरती जे आपण बटाटे आणि हिरव्या मिरचीचा ठेचा जो आहे तो तेलामध्ये असा परतून घेतला होता, तो पण आपल्याला त्या खिचडीमध्ये टाकून घ्यायचा आहे। चवीपुरतं मीठ घालून साबुदाणा आपला सर्व असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। पूर्ण साबुदाणा व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाण्याचा राहिलेला कूट घालून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली खिचडी तयार होत आहे। आणि असं 2-3 वेळेस आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे। तयार झाली आहे आपली छान अशी खिचडी एकादशीसाठी।